सुपर सुपर डुपर ओव्हर. किशन जाधव समोर आहे बबलू. 6 चेंडूंचा थरार. 8 षटकांचा सामना आता 6 चेंडूंवरती येऊन ठेपलाय. पहिला बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू. आणखी एक बॅटची एज सिंगल. दोन चेंडू एक सिंगल आली आहे. केवळ 4 चेंडू आहेत बबलू यांच्याकडे. नो बॉल. छोट्या छोट्या चुका आणि मोठे परिणाम भोगावे लागतात. क्षेत्ररक्षणामध्ये विचार करा. डीप मिड विकेट मध्ये तो चौकार, शेखरच्या हातून झालेली मिसफिल्ड, एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेलेला चौकार आता सर्व क्षण आठवत असतील, परंतु ते क्षण विसरायचं आणि या सुपर ओव्हर मध्ये फोकस करायचा आहे. फ्री हिट आहे. इथं मात्र विकेट प्रपतन. बाळू बॅक टू पवेलियन. अतिशय एक ब्रेनफेड मुवमेंट म्हणावी लागेल. विकेटचं पतन होतंय. केवळ 2 धावा लागतात धावफलकावर. प्रतीक फौजी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं मारलेला स्ट्रोक. डीप मध्ये खेळाडू आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न होणार नाही. इथं मात्र ही लास्ट विकेट आहे. सुपर ओव्हर अर्थात 2च विकेटची परवानगी. केवळ 3 धावा धाव फलकावर लागतात 4 चेंडूंच्या पाठीमागे. 2 बॉलमध्ये एक मोठा फटका येणं आवश्यक. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटचा स्ट्रोक. दादा दादा आहे. दादाकडून चूक होत नाहीये. दुसरीचा प्रयत्न इथं मात्र होत नाही. 4 धावा केवळ धाव फलकावर. एक मोठा फटका येणार का? ही सुपर ओव्हर रंगतदार ठरणार का? दबाव दबाव आहे. दबाव झुगारावा लागेल. किशन जाधवचं मात्र इथे कौतुक. अगदी आपण पाहिलं महत्वाची षटक हाताळताना, निर्णायक षटक हाताळताना हा गोलंदाज चांगली गोलंदाजी नेहमीच करत आलाय. या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेला आहे आणि आज फायनलचं तिकीट दावावर आहे. जेतेपद दावावर आहे. जेतेपदाच्या दिशेने कोण टाकणार पुढचं पाऊल? अखेरचा चेंडू. मोठा फटका. चेंडू सीमा पार. षटकार.
6 चेंडू 10 धावा धाव फलकावर लागतायत. 11ची आवश्यकता आहे. बॅटर लगेच तयार ठेवायचे आहेत. मोरिया 11. काय सामना आला भेटीला. पुन्हा एकदा सामन्यानं वळण घेतलं. 5 चेंडू केवळ 4 धावा आल्या होत्या. प्रतीक फौजी यांनी मात्र एअरफोर्स मध्ये कार्यरत आहेत. चेंडूला देखील एरियल रूटला पाठवलं षटकाराच्या दिशेने. पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण बदललं. 11चं टार्गेट आहे आणि टार्गेट अचीव करण्यासाठी मात्र गणपती बाप्पा मोरिया काशीनाथाचे चांगले गजर ऐकायला येतोय. रॉबिन सर, ही सुपर ओव्हर देखील टाय झाली तर काय असेल पुन्हा? ओके. टाय झाली सुपर ओव्हर तर पुन्हा सुपर ओव्हर खेळावी लागेल. दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये नवीन खेळाडू खेळवले जातील याची नोंद घ्यायची आहे. नवीन खेळाडू अर्थात त्याच संघामधील 3 वेगळे फलंदाज आणि दोन्ही संघाकडून वेगवेगळे गोलंदाज. किशन आणि शेखर ज्या खेळाडूंनी इथपर्यंतचा प्रवास एक साथ साध्य केला तो प्रवास आता पूर्णत्वाला नेण्याची आहे जबाबदारी. 6 चेंडू 11 धावांची गरज. समोर आहे सुभाष चव्हाण. डोळ्यांचं पारणं फेडणारी ही स्पर्धा खानापूर क्रिकेटच्या इतिहासामध्ये गतवर्षी देखील हेच चित्र होतं. गतवर्षी अनिकेत साळुंके हिरो ठरला. 4 चेंडू 4 षटकार लगावले. यावेळेस मात्र विक्रांत चमत्कारिक फलंदाजी. शेखर मध्ये ती क्षमता आहे. 6 चेंडू 11ची गरज. पहिला चेंडू निर्णायक असेल सुभाषच्या माध्यमातून. जोरदार प्रहार चेंडूला लगावला. एक्स्ट्रा कव्हर रिजन डी झोन 2 धावांसाठी. 5 चेंडू 9ची गरज. शेखर मध्ये ती क्षमता आहे. आपली क्षमता ओळखावी लागेल. 5 चेंडू 9ची गरज आहे. एक मोठा फटका सामन्याचं समीकरण बदलू शकतो. बॅटची इनसाइड एज. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय का? एकावरच समाधान मानावे लागेल. इथे एक रिस्क घेतली आणि त्या रिस्कचा रिवॉर्ड मिळेल का हे मात्र पाहावं लागेल. ही आता लास्ट विकेट असेल. 1 विकेट आणि संपूर्ण आव्हान संपुष्टात. शेखरने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. 2 चेंडू 3 धावा आल्या. 4 चेंडू 8ची गरज आहे. चार चेंडू 8ची गरज. निर्णायक बॉल. दबाव आहे. दबाव दिसून येतोय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. बॅटल ऑफ चॅम्पियनशिप. ग्रँड फिनालेचा थरार. अखेरच्या 4 चेंडूंवर 8ची गरज. मोठा फटका. फिल्डर आहे. कॅच सुटली. चेंडू सीमा पार. चौकार आली होती.
3 चेंडू 4ची गरज. एक चांगला चेंडू मॅच घेऊन जाऊ शकतो. कोण ठरणार हिरो, कोण होणार सुपर हिरो, कोण ठरणार खानापूर प्रीमियर लीगचा राजा. ठरवतील पुढील 3 चेंडू 4 धावा. या चेंडूवर मात्र शेखरचा ब्लास्ट.